काही बैठकीमध्ये काही वेळ प्रावीण्य झाल्याचं देखील बघावयास मिळाला. आपण कुठल्या तरी अधिकाऱ्यांना काही सुनावलं किंवा काही बोलले असंही तिच्यामध्ये तेच होतं की माझं जे लेटर होतं आणि काही नगरसेवकांना हे चुकीचं सांगण्यात आलं होतं की ताईंने फक्त 25 लाखाच्याच याच्या कामासाठी वर्क ऑर्डर करायला सांगितली आहे. तर मी त्या अधिकाऱ्यांना हेच सांगितलं की तुम्हाला जे लेटर दिलेलं आहे त्यानुसार तुम्ही काम करा ना. तुम्ही नगरसेवकांना चुकीचे इन्फॉर्मेशन का देत आहेत? ते लेटर तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही महापौर ताईंकडे येऊन समजून घ्या. त्यात काय नमूद केलं आहे ते तुम्ही बघा की काय सांगितलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट नगरसेवकांना चुकीची माहिती ही देऊ नका. त्यामुळे मी अधिकाऱ्यांना हे घेतलेलं होतं की तुम्हाला समजलं नाही आहे लेटरचं अर्थ, तो माझ्याकडनं समजून घ्या. आणि त्या अनुषंगाने आता उद्या एक मीटिंग ठेवलेली आहे की आपण कसं लवकरात लवकर कामं संपवू शकतो. त्यामुळे बांधकाम विभाग आपलं शहर अभियंत्याची आणि त्यांच्या सर्व खालच्या टीमची इंजिनियर्सची एक मीटिंग ठेवली आहे. आणि त्यात नगरसेवकांनाही बोलवलं आहे की काहींचा असतो की फक्त गटरी, काहींचे फक्त रोड्स आहे. तर आपण कसं करू शकतो त्यासाठी त्यांची एक मीटिंग लावलेली आहे. नाराजी जी होती नगरसेवकांची ती आपण नाराजी नव्हतीच, गैरसमज झालेला होता. नाराजी ही नव्हतीच. कामं त्यांना म्हणजे आधीपासून मी आहे ते पाहत आहे की प्रत्येक नगरसेवकांना समान निधी हा भेटला गेलाच पाहिजे. त्यांना फक्त चुकीचं सांगण्यात आलं होतं की 25 लाखाच्या आतलं जातं फक्त कामं होणार आहे. 25 लाखाच्या आतील कामं हे आपलं आयुक्तांच्या सहीवर होऊ शकतात, तर ते त्वरित करण्यात यावे असं ते पत्र होतं. ती नाराजगी नव्हतीच, फक्त एक मिसअंडरस्टँडिंग होतं, ते क्लिअर झालेलं आहे.